अतिवृष्टीमुळे यंदाच्या आषाढी वारीत एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व बदल करण्यात आला आहे। लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पारंपरिक मार्ग बदलण्याचा निर्णय प्रशासन आणि पालखी सोहळा प्रमुखांनी घेतला आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे। परिणामी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले असून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत त्या मार्गाने पालखी नेणे धोकादायक असल्याचे प्रशासन स्पष्ट केले आहे। यामुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट समाधानकारक न आल्यास पालखीचा मार्ग बदलण्यात येणार आहे। नव्या नियोजनानुसार पालखी मरकळ रोड मार्गे चरोली फाटा, त्यानंतर दिघी, विश्रांतवाडी आणि पुढे पुणे या मार्गाने प्रवास करेल। पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी सर्व दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांना आवाहन केले आहे की पारंपरिक मार्गाऐवजी चरोली फाटा येथे येऊन वारीत सहभागी व्हावे, त्यामुळे ऐनवेळी होणारी गर्दी आणि गैरसोय टाळता येईल। दरम्यान पूरस्थिती लक्षात घेता मंदिर परिसरातही कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे। सुरुवातीच्या नियोजनात प्रत्येक दिंडीतून मर्यादित प्रतिनिधींना प्रवेश देण्याचा निर्णय होता, मात्र सुधारित नियोजनानुसार मानाच्या दिंड्यांमधील 50 प्रतिनिधींचा प्रस्थान सोहळ्याच्या वेळी प्रवेश दिला जाणार आहे। प्रशासनाने सर्व वारकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन अधिकृत सूचनांचे पालन करत सुरक्षितपणे वारीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। आजारपणावर उपचार अनेक करतात, पण रुग्णाची काळजी घेणारे मोजकेच असतात। हर्निया पाईल्स, गॉल ब्लॅडर स्टोन, पचनसंस्थेचे विकार आणि प्रगत लेप्रोस्कोपिंग शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर मस्के हॉस्पिटल आणि मिडास हिलिंग अनुभव, आधुनिक उपचार आणि कॅशलेस सुविधेसह डॉक्टर मस्के हॉस्पिटल, कारण तुमचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे।